आरोपी राजेंद्र आगवणे मावळामधील पवनानगर भागामध्ये असलेल्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी होता आणि याच फार्म हाऊसवर आरोपी राजेंद्र आगवणे हा थार गाडी घेऊन आलेला होता। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुळशीतील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर विविध ठिकाणी फरार झाला। त्यातीलच एक ठिकाण म्हणजे मावळ तालुक्यातील हे पवनानगरमध्ये असलेले बंडू फाटक यांचं हे फार्म हाऊस आहे। आपण पाहू शकतो की याच फार्म हाऊसवर जो आहे आरोपी राजेंद्र हगवणे जो आहे तो या ठिकाणी मुक्कामाला होता। आपण पाहिलं तर आता आलिशान असा हे फार्म हाऊस जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र याच फार्म हाऊसला जे आहे आता बाहेरून लॉक लावलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। निसर्गरम्य ठिकाणी असलेले हे फार्म हाऊस आहे। याच ठिकाणी आरोपी राजेंद्र हगवणे जो आहे तो थार या वाहनातून आला आणि या ठिकाणी त्यांनी एक दिवस जो आहे तो मुक्काम केल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। मदत केल्याप्रकरणी बंडू फाटक याला पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेणार का? त्याचप्रमाणे हा बंडू फाटक आहे कोण, त्याची चौकशी पिंपरी चिंचवड पोलीस करणार का? असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन नागेश सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे।